शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांनी आता अजित पवार यांची भेट घेतली आहे। अमरावतीमध्ये काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात ही भेट झाल्याची माहिती आहे। अडसूळ आणि नवनीत राणा अमरावती लोकसभेवर आपला दावा सांगतायत। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांना राष्ट्रवादीने पाठिंबा हा दिलेला होता। अशातच अडसूळ आणि अजितदादा यांच्या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। अधिकची माहिती आपल्याला अमर घटारे देत आहेत। अमर, खरं तर आनंदराव अडसूळ आणि राणा यांच्यामधील वाद हा काही नवा नाही आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। अमरावतीमध्ये नेमकं काय घडतंय? अगदी जर बघितलं तर एक दिवसाआधीच म्हणजे कालच आनंदराव अडसूळ आणि राणामध्ये महायुतीच्या जागा वाटपावरून जो कलगीतुरा आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये रंगू लागलेला आहे। या जागेसाठी जर बघितलं अमरावती लोकसभेसाठी आनंदराव अडसूळ यांनी पुन्हा शिंदे गटाकडून आपला दावा ठोकला आहे आणि मी निवडणुकीमध्ये उतरणार अशी जी भूमिका त्यांनी घेतली होती। आणि आज पुन्हा नवनीत राणा यांनी सांगितलं होतं की मी सुद्धा उमेदवारी लढवणार आहे। मात्र आज अशातच सुलभा खोडके यांच्या काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा होता। या विवाह सोहळ्यामध्ये खासदार जे उपमुख्यमंत्री अजित पवार आहे हे या विवाह सोहळ्यात दाखल झालेले होते आणि त्या ठिकाणी अजित पवार आणि आनंदराव अडसूळ यांची भेट झालेली होती। आणि एकंदरीत बघितलं या चर्चा जी आहे या दोघांच्या भेटीची अगदी राजकीय वर्तुळात उमटू लागलेली आहे। एकंदरीत बघितलं यापूर्वी नवनीत राणा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती। मात्र आता थेट राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत त्यांचीच भेट आज आनंदराव अडसूळ यांनी घेतल्यानंतर वेगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे। एकंदरीत बघितलं तर रवी राणा यांनी सुद्धा काल दावा केला होता की आनंदराव अडसूळ हे नवनीत राणाचा प्रचार करतील। मात्र आनंदराव अडसूळ यांनी थेट सांगितलं की मी राजकारण सोडेन पण राणाचा प्रचार करणार नाही। त्यामुळं आता या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला असताना या अजित पवार आणि आनंदराव अडसूळ यांच्या भेटीला वेगळं वळण लागलेलं आहे। आणि आता येणाऱ्या काळामध्ये या भेटीच्या माध्यमातून या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही दोन्ही नेत्यांमधील भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अमर, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।